आता रोजच सकाळचं वातावरण खूप छान असतं. सकाळचंच काय दिवसभर वातावरण खूपच छान वाटतं. पाऊस पडतोय आणि मी पण असं सकाळचंच माझं लवकर काम आवरायचं चालू होतं. कारण सकाळची कपडे धुतली ना सुकायला पण बरं पडतं आणि दिवसभर उन्हाचा काय आता पत्ताच लागत नाही. त्याच्यामुळे सकाळचीच कामं आवरून घेतलेली बरी असतात. इथे मला काम आवरून जायचं होतं साईला शाळेत सोडण्यासाठी आणि आमचा किराणा माल संपलेला 3 ते 4 दिवस झालं आणि रोज आमचं चाललेलं आज आणू उद्याच आणू आणि पावसामुळे साईच्या पप्पाला यायला पण लेट व्हायचा. म्हणून आम्ही त्याच दिवशी आल्यानंतर रात्री लेट गेलो आणि घेऊन आलो म्हणून ते तसाच पिशवीत राहून गेलता. त्यानंतर मी सकाळी उठून तो ठेवण्यासाठी घेतला. तर एवढूसा बाजार किराणा माल एवढूसा 2044 रुपयाला झाला होता. महागाई खूप वाढत चालली आहे आणि ते 2000च्या म्हणजे मापानं ते दिसत पण नव्हतं की तो 2000चा असेल असं. त्याच्यानंतर माझा इथे होता आज उपवास आणि मला फक्त आईंसाठी एकच भाकरी बनवायची होती. म्हणून मी सगळं माझं घरातील काम आवरल्यानंतर कपडे, भांडी, पोचा, नंतर सकाळी मी साईचा साईच्या पप्पाचा डबा करून दिलता आणि त्याच्यानंतर हे दुपारचं चाललेलं आईंसाठी एकच भाकरी करायची होती. म्हणलं गरम गरम करून द्यायची म्हणून मी इथे भाकरी बनवत होती. त्याच्यानंतर कसं एवढी कामे करेपर्यंत कसे 2 वाजले हे समजलं नव्हतं. कारण मी साईला सोडून आल्यानंतर मी सगळी कामे करायला घेतली. त्याच्यानंतर मी हे भाकरी बनवत असताना बघितलं तर 1:30 वाजलेल्या. मला 1:45ला साईला आणायला जायचं असतं स्कूलमध्ये. तर एवढं टाईम कधी आणि कुठं गेलं हेच मला समजलं नाही. मी इथं भाकरी करून घेतली. त्याच्यानंतर साईला घेऊन आली आणि साईच्या पप्पाने आज घेतला होता हाफ डे. कारण आज आम्हाला आमच्या लग्नाची नोंद करण्यासाठी हॉस्पिटलमधून फोन आला होता आणि आम्ही गेलतो. कारण त्याची प्रोसिजर आम्ही अगोदरच करून घेतली होती. एवढं सगळं केलं परंतु ती आमची लग्नाची नोंद ही ऑफलाईनच झाली, ऑनलाईन झाली नाही. त्यामुळे आमची पुढची बरीचशी कामे अशी अडकून पडलीत. कारण म्हणतात ना सरकारी काम आणि 6 महिने थांब, त्यातली गत झालती. ते काम नोंद होऊनही म्हणजे ऑफलाईन झाल्यामुळे आमची पुढची कामे झालीच नाही. त्याच्यानंतर आम्ही आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शिरवळला गेलो. तिथे पण खूप गर्दी होती. त्याच्यानंतर नंबर लावल्यानंतर फायनली आमचा नंबर आला आणि तिथून बाहेर पडल्यानंतरही साईच्या पप्पाची कॉमेडी अशी चाललेली की त्यांना भूक पण लागलेली आणि त्यात माझा उपवास होता म्हणून हे असं माझ्यासमोर खायचं चाललेलं. त्याच्यानंतर त्यांनी मला चहा मागवला पण त्या हॉटेलमध्ये एवढं खास असा चहा नव्हता. एकतर मी चहा घेत नाही आणि दुधाचं तर घेतच नाही. फक्त त्या दिवशी उपवास होता आणि बाहेर पाऊस होता म्हणून मी तो घेतला. परंतु तो मला काही आवडला नाही म्हणून मी तसाच एक अर्धा कप तसाच ठेवून दिला. पण माझ्या साईच्या पप्पांचं कसं असतं की पुरा पैसा वसूल झाला पाहिजे. घेतलं आहे ना तर ते पूर्ण करायचं म्हणून राहिलेला चहा त्यांनी स्वतः पिऊन टाकला. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालेलो पण ह्या गाडीला मडगाळ नसल्यामुळे ते पुढून चिखल आणि चिखलाचं पाणी असं तोंडावरती उडायचं आणि मला साईला आणायला जायचं. शाळेत स्कूलला आणायला जायचं ना, जायला लागायचं बाईकवरती. म्हणून हे म्हणले की तुला जर गाडी फिरवायची असेल तर तुला अशी कामे करावी लागणार. आणि खूप शिरवळमध्ये खूप फिरल्यानंतर फायनली आम्हाला हे मडगार्ड मिळालं. कारण खूप त्रास व्हायचा, असं डोळ्यामध्ये चिखलाचं पाणी हे उडायचं. त्याच्यानंतर आम्ही गॅरेजला गेलो पण तिथं तो जो गॅरेजवाला होता त्याचं दुसरंच काम चाललेलं होतं आणि आम्हाला पण घरी लवकर यायचं होतं. आम्ही शर्वीला घरीच ठेवून आलो होतो आणि शिरवळमध्ये खूप प्रचंड असा पाऊस चालू होता. थांबण्याचं नावच घेत नव्हता म्हणून त्यांनी स्वतःच ते मडगाड घालायला घेतलं आणि ते गाडीला बसवून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही साईला रेनकोट आणण्यासाठी गेलो. आम्ही असं पूर्ण पावसामध्ये भिजलो होतो आणि आज उपवास होता म्हणून असं आम्ही शिरवळमधून येतच होतो. तोपर्यंत आम्हाला शिरवळमध्येच इच्छापूर्ती गणेश मंदिर वाटेतच लागलं. परंतु मी आतमध्ये गेले नाही कारण आतमध्ये त्यांचं काय ते भजनाचा कार्यक्रम होता. त्याच्यामुळे आम्ही ओलं होते म्हणून आतमध्ये नाही गेलो. बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही घरी यायला लागलो. त्यावेळेस पण असाच पाऊस होता म्हणून हे साईच्या पप्पाने मला जुगाड करून दिलं. तर त्यांच्याकडे एक पिशवी अवेलेबल होती तर त्यांनी मला स्वतः घालायला दिली कारण मला अगोदरच सर्दी झाली होती आणि स्वतः मात्र असेच राहिले. आणि घरी आल्यानंतर आमचे डॉक्युमेंट्स भिजली का याची गडबड साईच्या पप्पांची होती. ते मला पहिला म्हणले जाऊन आधी म्हणजे सॅगमधील सगळी डॉक्युमेंट्स काढून ठेव म्हणून माझी इथं गडबड चालली होती की काही भिजलं